आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माय सन्मानित सज्जन नवऱ्याला अडकवण्यासाठी तुम्ही रचलेला तो सापळा होता, कट होता. मिसेस अग्रवाल, बोलताना आरोप करताना जरा विचार करत जावा. चुकीच्या पद्धतीने आरोप केलेले आवडत नाहीत आम्हाला. तुम्हाला काय वाटून राहिलं साहेब? समजा तुम्हालाच समजते. जगाने अक्कल घाण टाकली आहे. मिसेस अग्रवाल, बोलताना पोच विसरू नका. निरपराध माणसाले गोळ्या घालणाऱ्या, सत्पुरुषाशी असभ्य वर्तन करणाऱ्या माणसाकडून मला शिका लागन कसं बोलायचं ते. मिसेस अग्रवाल, ह्याले म्हणते पोच नसणं. गडी माणसावर ओरडता ओरडता. पण बायकांशी सन्मानानं वागावं हे नाही का शिकवलं हिला इथे? यू ब्लडी ओल्ड मंकी. आपण ईशावरत बोलू. आमच्या वाड्यावरत जे अतिथी आले ते क्रांतिकारी होते का? ऑफकोर्स. त्याचा पुरावा म्हणजे कुठल्या संघटनेचे होते त्यांची साक्ष तर लागणच ना. मिसेस अग्रवाल, त्या आम्ही बघून घेऊ ना. काऊन? तुमच्या ओळखीचे होते का? क्रांतिकारी आमच्या परिचयाचे कसे असतील तेव्हाच बघितलं मी त्यांना. मग क्रांतिकाराच्या पायाला गोळी लागली आहे आणि त्याची बायको गर्भवती आहे हे कसं समजलं तुम्हाला? अशीच माहिती आम्हाला मिळाली होती. हे समजलं होतं म्हणून तर शोधाशोध चालू होती ना. साहेब, तुम्ही स्वतःला समजता ना तितके तुम्ही हुशार नाही. आणि मेंढराव आणि गाववाल्याने समजता ना तसे गाववाले मूर्ख बी नाही. साहेब, तुम्ही चेटू करणी काय पण म्हणा, पण या गजानन माऊलींच्या पादुका आहेत आणि या मला हेच सांगते का वैर भावनेनं तुम्ही कट रचला आहे, षडयंत्र रचलं आहे. स्टुपिड. पादुका घेऊन फिरताय मिसेस अग्रवाल. काय झालं? तो उघडा नागडा बुवा पळून गेला का काय? साहेब, सत्पुरुषाचा अपमान केला याबद्दल तुम्हाला कधी ना कधी शिक्षा भेटणच. पण मी इथं हे सांगायला आली आहे का माया नवऱ्याले सोडा. ते निरपराध आहे. नाही तर साहेब तुम्हाला लई मोठ्या संकटाले सामोरं जा लागल. माया लेकराची आण घेऊन म्या सांग, मैं तुम्हाला स्वस्त जगू देणार नाही. गण गण गणात बोलते. बाई आहात म्हणून फार बोलत नाहीये. गेट आउट. साहेब, महिषासुराले आई जगदंबेने मारलं हे लक्षात ठेवा. आरतीताई, समजा तुमच्या नवऱ्याले गाठ कावेरी बंकट अगरवालची आहे. गण गण गणात बोलते. आई गुरु माऊली, तुमची चिमणी तुम्हाला भेटायला येऊन राहिली. गण गण गणात बोलते. गण गण गणात बोलते.
गण गण गणात बोते. आई गुरु माऊली, तुमची चिमणी तुम्हाला भेटायला येऊन राहिली. गण गण गणात बोते. आम्ही हमेशा तुमच्या संगतीत आहो. लेकरा, तू हा संकल्प निश्चय ढळू देऊ नको. ये लेकरा चिमणे. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. धाकट्या मालकीनबाई, आपण कोठी निघालो? गण गण गणात बोते. निघालो सांगा तर. महाराजांना भेटायले. हा. महाराजांना तर भेटाच लागते ना. हा. माया नवऱ्याले महाराजच वाचवू शकते. काकाजी, भक्तांनी देवाच्या चरणी धावत जायला हवं. आई गुरु माऊली कृपा करतीलच अशी मला खात्री आहे, तसा मला विश्वास पण आहे. पण म्या महाकर्म करायलाच हवं ना. हातावर हात ठेवून गप्प बसण्यात काय अर्थ आहे का? खरं आहे. महाराजांच्या आशीर्वादाचं बळ पाठीशी असायला हवं ना. घाबरत नाही मी त्याचा अंदर करले. माया नवऱ्याले निर्दोष सन्मानाने घरी आणायले मी आकाश पाताळ एक करेन. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. गुरु झासळला. मोठा तोरा मिळवत होता नाही का तो बंकट अगरवाल. जरा काय झालं की असं छाती पुढे काढून अंगावरती यायचा. आता पडला ना उताना. नॉनसेन्स. कसं बोलून राहिले तुम्ही? ऐकायले पण कसं? ऐकायला बरोबर वाटत नसेल ना तर कान आणि डोळे बंद करून घ्या. बट रियालिटी इज दॅट बंकटला अटक झालेली आहे. ते गव्हर्नर घाटपांडेला शब्द दिला होता मी की शेगावात धमाका उडवून देईन म्हणून. तुरुंगच लावून टाकला. धडाम. कसा बोलून राहिला तू बल्लू? मला तर तुझ्या वागण्याची भीतीच वाटून राहिली बा. वाटते ना? भीती वाटते ना? हीच भीती माझ्या पण मनात होती. त्यावेळी मूर्खात काढलं मला. ओके नाही? नानासाहेब चांदोरकर माझे वडील म्हणून वेगळे आहेत, पण क्रांतिकारी रामचंद्र चांदोरकर जेव्हा या वाड्यामध्ये आले ना तेव्हा मी सुद्धा असाच कासावीस झालो. कंपनी सरकार विरुद्ध कट कारस्थान करणाऱ्या एका क्रांतिकारकाला मी माझ्या वाड्यामध्ये आश्रय देतोय हे समजल्यानंतर माझी नोकरी, माझी पद, माझी प्रतिष्ठा सगळं मातीला मिळालं असतं. नॉनसेन्स. स्वतःच्या जन्मदात्याबद्दल अशी घृणा तुला शोभत नाही बल्लू. खरं टोचत ना? नानासाहेबांचं वागणं टोचण्यासारखं नव्हतंच. अभिमानाचंच होतं. महानवरा म्हणून महामत वेगळं असेल, पण नानासाहेब भूमिपुत्र आहेत आणि ते अभिमानाचंच आहे. हो ना. आणि देशासाठी, स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य माय पोट. मला काही एक घेणं देणं नाहीये स्वातंत्र्याशी. तुमच्या दोघींचं कसं आहे माहितीये ना? गावासाठी रडाल पण माझ्यावरती हसाल. असं काही वागलो नाही आम्ही आणि वागणार पण नाही. पंकज भाऊ सारख्या निरपराध माणसाला तुम्ही पेड्या घातल्या, पण पंकज भाऊ असं वागूच शकत नाही. हो, आय सी. पंकज भाऊ तो क्रांतिकारकांना मदत करतो हे चुकीचं नाहीये. मुळीच नाही. तेजस्वी राष्ट्रभावना आहे, अभिमानाचीच गोष्ट आहे. तू हे नानाजी पण देशासाठी प्राणपणानं लढून राहिले. बंकट चांगलंच काम करून राहिला. त्याला अटक करून तू तुझी योग्यता शेगावले दाखवली. हो ना. नानाजींचा निर्णय अंतिमच आहे. यमुना आपल्या घरची सून आणि पंकज भाऊ व्याही होणार. तुम्हाला काय वाटतं का पंकज भाऊ सारख्या माणसाला अटक करून बेड्या घालून तुम्ही खूप मोठी गोष्ट केली? तुम्ही मोठे झाला का? नाही. तुमची उंची नाही वाढली, उलट कमीच झाली. गण गण गणात बोते.
वज्रभूषण चांदोरकर नाव आहे आपल्या साहेबाचे. जे बोलते ना ते करून दाखवते. अबे त्या बंकट अगरवालने असा उचलून आपटला ना साहेबांनी, आता अशी दहशत पडतात ना गावात का बघ. शिष्योत्तम बंकट अगरवाल अंधार कोठडीत. बस आता अंधार कोठडीत गणगण 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 करत. पणबा ए पणबा, अबे अबे कुठे गेला बे? अबे आबा ठरवलं का जमिनीत धसला तू? अबे पणबा पणबा हे पणबा वाचवा. अबे तू क्या? अबे अबे भयदार झाला का बे तू? तुम्हा दोघाले मी समज द्यायला आलो. ते उक तुले थोतरीत मागो मागो माणूस उडल. इटोबा साहेब, इटोबाची माग 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 माग. आता मला समजलं तुम्ही नालाय का. माझ्यासारख्या साध्या सरळ महाराजांच्या भक्ताले पाप कर लावले तुम्ही. बंकट भाऊले अटक झाली. देव माणूस आहे बंकट भाऊ. अबे अबे ते झालं ना पण आता. हा ना तुमचं काम झालं. महाराज म्हणाले होते कर्तव्य पूर्ण केलं तर कर्जमुक्त होशील. तुले पैशाची थैली भेटत. भेटणाऱ्या पैशातून जमीन सोडवता येईल. तुमचं काम झालं पण पैसा काऊन नाही देत? मला लगोलग पैसे द्या. नाही दिले तर नाही दिले तर मी दुसऱ्या रस्त्याने जाईल. महाराज आले आणि समध्या गावाले तुमचे कटकारस्थान सांगेन. शुभम भवतु शुभम भवतु. चिमणे आमच्या पादुका घेऊन कायले आली? आम्ही सदैव तुमच्या संगतीच असतो ना. हावजी गुरु माऊली, पण कायले स्वतःला दोषी ठरवते? ही दिली की टाळता येत नाही ना लेकरा. महाराज, ह्याच्यासारख्या निष्कपट मनाच्या माणसाले अटक होते आणि त्याले म्या कारणीभूत ठरते, तो मला लई वाईट वाटते ना. म्या क्रांतिकारकासारखा फेटा बांधून सन्यानी यायले घाबरवायला गेली. रुद्राक्ष माग गळ्यातून काढले, दुष्ट शक्ती वाढतच घुसली ना. गण गण गणात भूते. मला तुमच्या पायावर तर मस्तक ठेवून माफी मागायची होती, पण तुम्ही नव्हता म्हणून मी या पादुका संगती ठेवल्या. गण गणात भूते. साहेबानं चांदोरकरांना डाव साधला. बंकट भाऊ सारख्या सज्जन प्रतिष्ठित माणसाले काढण्या लावल्या आणि गावातून फिरवत नेलची. पण हे करून साध्य काय झालेले करा? इतरांवर तर चिखल उडवणारा स्वतः चिखलानं बरबटलेला राहतं का नाही? दुष्ट आणि दुर्जनांच्या कटकारस्थानांनी सज्जनांची प्रतिमा डागाळत नसते लेकरा. वज्रभूषणनी स्वतःची वृत्त्यानं लायकी दाखवली. गण गण गणात भूते. चिमणे लक्षात ठेव लेकरा, ज्या रुग्णाचा मृत्यू जवळ आला का नाही तो पथ्य सोडते आणि मृत्यूले आमंत्रण देते. तसंच वज्रभूषणचं होऊन राहिलं ना. बंकट सारख्या निरागस निष्पाप माणसाले त्रास देऊन वज्रभूषण स्वतःचा पापसंचय वाढवून राहिला. शिकारी समजते बल्लू स्वतःले, पण आता शिकारी जाळ्यात अडकला का नाही. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. खूप आनंदात आहे मी. गव्हर्नर घाटपांडे सरांनी किती दिवस दिले होते? किती दिवस? 10 दिवस. 10 दिवस. 10 दिवसाच्या आत धमाका केलेला आहे. त्या बंकट अग्रवालला केला का नाही अटक? लय म्हणजे लय मोठं काम झालं जी. समजे मनातून आदरले ना जी. बंकट अगरवालले अटक. आपण जो काय सापळा रचलेला होता ना त्याच्यात बंकट अडकला. व्हेरी गुड. आता ही बातमी ताबडतोब गव्हर्नर घाटपांडे सरांपर्यंत पोचवा. ते खुश होतील, आनंद होईल त्यांना पण. हे घ्या खलिता घ्या, पोचवा त्यांच्यापर्यंत. एक काम कर,
घोडेस्वार सैनिक पाठवा. फास्ट फास्ट फास्ट. गो ब्लडी जोकर्स. आय सेड गो जोकर्स. सब बाप मेल्यासारखे चेहरे पाडून का उभा आहे? गो. स्पीक आउट यू रास्कल्स. बोला. त्या तुक्याले आपण नकली क्रांतिकारक बनवून अगरवाल वाड्यात घुसवला होता ना जी. अवजी तो भेटला होता जी. माझ्या मानेवर तर कोयताच ठेवला त्याने. पैसे द्या म्हणला. हो आणि नाही पैसे दिले तर समजायला सांगन म्हणे. बुवाला सांगन म्हणे का हे समजा षडयंत्र साहेबांनी केलं म्हणून. साहेबांनीच बंकट अगरवालले जाळ्यात अडकवला. यू रास्कल्स. आणि हे सगळं ऐकून तुम्ही शेपूट घालून पळत इथे आलाय. एक फडतूस फालतू माणूस तुम्हाला धमकी देऊच कसा शकतो? बोला. गाडी जोकर्स. अजी ही थैली घेतो त्या तुक्याच्या थोबाडावरच फेकून हाणतो आता. युजलेस. ही थैली तुमच्या दोघांसाठी दिली आहे. तुम्ही दोघांनी वाटून घ्या. त्या तुक्यासारख्या फडतूस माणसाला आज पैसे द्याल, उद्या परत उठून उभा राहील. तो ब्लॅकमेल करेल आणि पैसे मागेल. हे असं चालूच राहील ना. हो म्हणून तुक्यासारख्या फडतूस माणसाला कायमचा संपवायचा. लक्षात. हा असला फडतूस माणूस डोकं वरती काढायच्या आधी ठेचून ठेवायला हवा. संपून टाका त्या तुक्याला. गो. गण गण गणात बूते. महाराज, माझ्या मनाला ही गोष्ट लई लागली जी. का मला अशी बुद्धी सुचलीच कशी? का ह्याच्या गळ्यातली पुराण पुरुषाची रुद्राक्ष माळ मी ह्याला काढायला लावली. गण गण गणात बूते. परमपिता ब्रह्मांड नायकाची लीला राहते लेकरा. होणार टळत नाही. आणि जे घडते त्यातूनच माणूस शिकते. लक्ष्मणानं सीतामाईले सांगितलं काही रेषा ओलांडू नको. पण सीतामाईचं अपहरण विधिलिखित होतं ना लेकरा. आणि रावणाच्या नाशाला सुरुवात झाली तो पाया सीमारेषा ओलांडणं होतं ना. सीतामाईनं लक्ष्मण रेषा ओलांडली नसती तर रामायण घडलं असतं का? बंकट सारख्या निरागस निष्पाप माणसाले त्रास देणं ही वज्रभूषणच्या नाशाची सुरुवात आहे. गण गण गणात बूते. माऊली साहेबांना तो उच्छादच मांडला. हाच मातीत जन्माला आले चांदोर. असं कायले वागते? गण गण गणात बूते. मला सांग चिमणे, तुम्ही तुमचा धर्म केला का नाही? अतिथीले आश्रय द्यायला ना? हाऊजी, अतिथीले तर देवच मानतो ना. चिमणे, तुझ्या आणि बंकटच्या मनात क्रांतिकारी संघटनेबद्दल आदर आहे ना? हाऊजी गुरुमाऊली, क्रांतिकारकांबद्दल आदर तर आहेच. मातृभूमीसाठी स्वतःचं बलिदान करणाऱ्या वृत्तीबद्दल लई आदर वाटते ना. मग लेकरा, तुम्ही मोठ्या उदात्त मनानं क्रांतिकार्याला आश्रय दिला. हे सत्कर्म तुमच्या हातून घडलं का नाही? आलेलं जोडप अतिथी होतं ना लेकरा. म्हणजे तुम्ही अतिथी सेवा धर्माचं पालन केलं. हाव. ते जर क्रांतिकारी होते तर त्याला आश्रय देऊन सन्यानी तुम्ही मातृभूमीच्या ऋणातून अंशतः का होईना पण मुक्त झाला का नाही? गण गण गणात बूते. आई गुरुमाऊली, गण गण गणात बोते. चिमणे, कुठल्या बी रूपात तुमच्या हातून सत्कर्म घडलेला असताना काही अशुभ होणारच नाही ना? शुभ घडेल याची खात्री बाळगा. काळजी करू नको. उद्या सूर्यास्त होण्यापूर्वी बंकट वाड्यावर तर येते.
गण गण गणात बोते. शुभम भवतु. गण गण गणात पूते. ते पण हो झोपला आहे. चांगली संधी. आजूबाजूला बघा लागते. हो अबे कोणीच नाही. आता वेळ वाया घालवा नको. जवळ जायचं आणि कपकन तलवार मारायची. विठा भाऊ तुम्हाला चांगलं जमते. हे घ्या तलवार घ्या घ्या. मी सांगतो तसं कर. चल चल. तलवार मी मारतो. हा हा हा.